पत्रकारांना शिवीगाळ करण्याचे प्रमाण देखील वाढलेलं आहे. या सगळ्याकडे आपण कसं पाहता आणि यावर आपल्याला काय उपाय करता येईल? मग मागच्या काळात जर आपण पाहिला तर ते काही प्रकारचे जे गुन्हे, काही स्वरूपाचे गुन्हे आहे ते वाढलेले आणि काही प्रकारचे गुन्हे जे आहे त्याच्यात घटसुद्धा झालेली आहे. शिरूर तालुक्याचा जर आपण पाहिला विषय स्वरूप त्याच्यात मेन अडचणी जे आहे ज्यामध्ये फायर आर्म्स जे आहे त्याचा वापर करून काही गुन्हे घडलेले आहात त्याबद्दल आम्ही विशेष लक्ष घातलं आहे. त्यासाठी विशेष टीमसुद्धा आम्ही आमच्या नियुक्त केलेल्या आहात. त्याच्याबरोबर मागाशी एक वोटर ॲपचा वापर करून MD वगैरेचा इथे एक रॅकेट चालू होता ते पण उघडकीस आणला आहे आणि त्याच्यात पुढील तपास आहे ते चालू आहे. आता या ठिकाणी नवीन DYSP जे STPO शिरूर भोसले साहेब आलेले आहात. पोलीस स्टेशनचे इन्चार्जसुद्धा 1 महिन्यापासून इथे आलेले आहात. त्यांच्यासोबत आमची तीच मीटिंग आज आम्ही घेतली आहे. यामध्ये ह्या तालुक्याचे जे विशेष प्रॉब्लेम्स आहे विशेष करून गुन्हेगारी असू द्या किंवा ड्रग्ज असू द्या त्याबाबत त्याला आळा घालण्यासाठी त्याच्यासाठी विशेष उपाययोजना आम्ही सुरू केलेल्या आहे. विशेषतः समाजाने सुद्धा थोडा पुढे येऊन सिव्हिल सोसायटीने कम्युनिटी पोलिसिंग मार्फत आपण शिरूर तालुक्यामध्ये जे स्कूल ड्रॉपआउट आहे किंवा जे आता मुले आणि मुली ते 10वी केली 11वी केली त्याच्यानंतर काहीसुद्धा करत नाही आहे किंवा काही महिने एखाद्या MIDCमध्ये काम केलं आणि तिथून बाहेर पडले, सोशल मीडियामध्ये वेगवेगळे ग्रुप जॉईन केले, ह्यांनासुद्धा एक जे आमची डायरेक्ट पोलिसिंग आहे त्याच्याबरोबर कम्युनिटी पोलिसिंग आणि सिव्हिल सोसायटीचे मार्फत त्यांच्यासाठी काय करता येईल ज्याच्यासाठी सुद्धा विचार आमचे चालू आहे आणि त्यासाठी सुद्धा काही नवीन उपाययोजना आपल्या समोर येणार आहे. शिरूर पोलीस स्टेशनचं कार्यक्षेत्र खूप मोठं आहे. मागील महिन्यात करड्यामध्ये जे गोळीबाराचा प्रकार झाला आणि परत आता 2 दिवसापूर्वी एक प्रकार झाला. औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात येत आहे शिरूर शहरात आणि मागील 1 महिन्यापासून पाटील साहेबांनी कार्यभार स्वीकारल्यापासून शिरूर शहरातील वाहतूक व्यवस्था बऱ्यापैकी सुरळीत झालेली आहे. तरीसुद्धा शिरूर शहरामध्ये सध्या MD ड्रगचं प्रमाण जास्त आहे. आता जे आम्ही 2 महिन्यापूर्वी कारवाई केली होती वोटर ॲपची जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर हे प्रमाण कमी झालेलं आहे. त्याची जो एक सप्लाय चेन चालत होती ते बंद पडली आहे. परंतु आता जसं आपण सांगितलं की ट्रॅफिक नियोजनामध्ये जे आहे सुधारणा झालेली आहे तसाही हे जे गुन्हेगारी हे वेपन्सचा वापर ड्रग्ज होणे किंवा इतर प्रकारच्या काही जसं आपण सांगितलेलं की रोड रेज प्रकारचे जे गुन्हे होतात त्याच्यातसुद्धा आम्ही विशेष लक्ष घालत आहोत. बऱ्यापैकी नागरिकसुद्धा जे गुन्हेगार नाही अदरवाईज चांगले नागरिक आहेत ते सुद्धा मोटर परिवहन जे नियम आहे त्यांचा ते नियमाचं पालन करत नाही, उल्लंघन करत आहे. जसा उलट दिशेने चालणे, हेल्मेट घालत नाही आहे, कोणी येथे मोटरसायकलची नंबर प्लेट बरोबर नाही आहे, कोणीही सायलेन्सर नवीन लावलेला आहे, कोणीही उलट दिशेने चालत आहे. मला असं वाटते ॲज अ सिव्हिल सोसायटी आपल्याला डिसिप्लिन कायम करावा लागणार आहे आणि त्या डिसिप्लिनला आपण कायम केलं आमच्यासाठी मग अजून सोपा होत आहे की आम्ही त्या डिसिप्लिनला तोडणारे जे लोक आहे त्याचे उल्लंघन करणारे लोक आहे त्याच्यावर कठोर कारवाई करू आणि पॅटी क्राईमला सुरुवातीला जर आळा बसला तर ते मोठा क्राईम होत नाही आहे. त्यासाठी शिरूर भागाची जे सिव्हिल सोसायटी आहे त्याच्याबरोबर आम्ही आता कम्युनिटी पोलिसिंगचे काही जे उपक्रम आहे ते सुरू करणार आहोत. त्यामध्ये आपला सर्वांचा सहकार्य आम्हाला भेटणार आहे याची मला खात्री आहे. थँक्यू.